नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बियर-लॅम्बर्ट्स लॉ जो की स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये एक मेन टॉपिक आहे तो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि आपण हा जो टॉपिक डिस्कस करतोय त्याच्या ऑलरेडी नोट्स मी टेलिग्राम चॅनलवरती टाकलेल्या आहेत आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. तर चला तुम्ही व्हिडिओ सुरुवात करूया. सर्वात प्रथम बियर्स-लॅम्बर्ट्स लॉ हा जो लॉ आहे हा एक्सप्लेन करतो जेणेकरून जी लाईट आहे ती किती प्रमाणामध्ये ॲब्सॉर्ब होते आणि त्या सबस्टन्समधून किती प्रमाणामध्ये पास होते त्याचं पूर्णपणे एक्सप्लेनेशन करण्यासाठी किंवा डिटर्मिनेशन करण्यासाठी बियर्स-लॅम्बर्ट्स लॉचा वापर हा केला जातो. स्पेशली हे ॲनालिटिकल केमिस्ट्री, एन्व्हायरमेंटल सायन्स आणि बायोकेमिस्ट्रीमध्ये अशा वेगवेगळ्या फील्डमध्ये याचा कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्टन्सचा डिटर्मिनेशन करण्यासाठी याचा स्पेशली यूज हा केला जातो. त्याच्यानंतर की प्रिन्सिपल म्हणजे बियर्स-लॅम्बर्ट्स लॉचं प्रिन्सिपल काय ते आता आपण पाहूयात. पहिला जो टॉपिक आहे, पहिला कंपोनंट आहे ॲब्सॉर्प्शन ऑफ लाईट. ज्या वेळेस लाईट ही ॲब्सॉर्ब करते म्हणजे ज्या सॅम्पलमध्ये जे मॉलिक्यूल असतात ज्या वेळेस लाईट ॲब्सॉर्ब करतात हे त्याच्या सॅम्पलच्या नेचरवरती किंवा कॉन्सन्ट्रेशनवरती किंवा पाथ लेंथवरती डिपेंड असतं. तसंच जर आपण पाहिलं जी सॅम्पलचं जे कॉन्सन्ट्रेशन असेल किंवा ज्या सॅम्पलचा लॉंगर पाथ जर आपल्याला पाहायला मिळत असेल तर मग ॲब्सॉर्प्शनची जी ॲबिलिटी असेल ती इन्क्रीज होते. तसंच जर आपण पाहिलं डिफरंट सबस्टन्स जर सॅम्पलमध्ये प्रेझेंट असतील ते डिफरंट वेवलेंथ हे ॲब्सॉर्ब करतात जेणेकरून आपण ॲब्सॉर्ब झालेली जी काही लाईट असेल ती डिटेक्ट करू शकतो आणि त्याच्यामधून जी काही पास झालेली जी लाईट आहे तीसुद्धा डिटेक्ट आपण करू शकतो. तर हे झालं त्याचं प्रिन्सिपल. तसंच हा जो ॲब्सॉर्प्शनची जी काही प्रोसेस आहे किंवा लाईट ॲब्सॉर्प्शनचे जी काही पूर्णपणे जे कॅटेगरी आहे त्याच्यावरती वेगवेगळे जे काही फॅक्टरसुद्धा इन्फ्लुएन्स करत असतात. तर पहिलं जे काही फॅक्टर आहे नेचर ऑफ दी सबस्टन्स, म्हणजे जर एखाद्या सबस्टन्स जर स्ट्रक्चर, मोलेक्युलर स्ट्रक्चर हे सुद्धा ॲब्सॉर्प्शनला अफेक्ट करू शकतं. काही वेळेस जर त्याच्या मोलेक्युलर स्ट्रक्चरमध्ये कॉम्प्लेक्सिटी असेल तर ॲब्सॉर्प्शनची जी काही ॲबिलिटी आहे ती त्याची कमी होते आणि त्याच्यामुळे ॲब्सॉर्प्शन ऑफ लाईटवरती इन्फ्लुएन्स किंवा त्याच्यावरती अफेक्ट हा पडतो. त्याच्यानंतर दुसरा आहे कॉन्सन्ट्रेशन. तर कॉन्सन्ट्रेशनचा ॲब्सॉर्प्शनवरती काय परिणाम होतो, ज्यावेळेस हायर कॉन्सन्ट्रेशन या सॅम्पलमध्ये प्रेझेंट असेल त्यावेळेस ॲब्सॉर्प्शन हे जे आहे ते इन्क्रीज होतं. म्हणजे जी काही ॲब्सॉर्प्शन ऑफ लाईट ही जी काही स्पेसिफिक टर्म आहे ती त्याच्यामध्ये इन्क्रीज होते ज्यावेळेस सॅम्पलमध्ये जास्त प्रमाणामध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॅम्पल हे प्रेझेंट असतील किंवा मॉलिक्यूल प्रेझेंट असतील. आणि पाथ लेंथचा जर आपण विचार केला, जर सॅम्पलमध्ये जे का त्याचा जो लेंथ आहे तो जर लॉंगर असेल म्हणजेच त्याच्यामध्ये जास्त ॲब्सॉर्प्शनची ॲबिलिटी आहे. आणि जर सॉल्वंट अफेक्ट कसं करतं, ज्यावेळेस डिफरंट सॉल्वंट हे त्या सॅम्पलमध्ये प्रेझेंट असतात ते इन्फ्लुएन्स करतात ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रमला. म्हणजे लास्टला जे काही स्पेक्ट्रम किंवा जे काही ॲनालिसिस आपण करतो त्याच्यावरती किंवा जे ॲब्सॉर्प्शनची जी काही प्रोसेस आहे त्याच्या स्पेक्ट्रमवरती सुद्धा डिफरंट जर सॉल्वंट त्या सोल्युशनमध्ये किंवा सॅम्पलमध्ये प्रेझेंट असतील तर ते सुद्धा त्याच्यामुळे इन्फ्लुएन्स होत असतं. आणि मेनली जर आपण पाहिलं ही जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये स्पेक्ट्रोस्कोपी जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये जर टेम्परेचर आणि pH जर आपण स्टेबल ठेवलं नाही तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अल्ट्रेशन घडून येतात किंवा त्याचं जे काही स्ट्रक्चर असेल त्या मॉलिक्युलचं ते चेंज होतं आणि चेंज झाल्यामुळे ॲब्सॉर्प्शनची जी काही ॲबिलिटी आहे त्याच्यावरती अफेक्ट हा पडत असतो. अशा वेगवेगळे जे काही फॅक्टर आहे त्याच्यामुळे जे काही ॲब्सॉर्प्शनची जी काही टर्म आहे किंवा जी प्रॉपर्टी आहे त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रमाणे फॅक्टर हे जे काही असतील ते इन्फ्लुएन्स करत असतात. तर हे झालं फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग, म्हणजे कोणकोणते फॅक्टर हे त्याच्यावरती इन्फ्लुएन्स करतात. आता आपण त्याचे ॲप्लिकेशन पाहूयात. वेगवेगळ्या फील्डमध्ये हा जो काही बियर्स-लॅम्बर्ट्स लॉ आहे त्याचं ॲप्लिकेबल आहे आणि यूजेस हा केले जातात. तर पहिलं जे काही केमिकल ॲनालिसिस, म्हणजे जे काही फार्मास्युटिकल असेल किंवा जे काही फूड इंडस्ट्री असेल त्याच्यामध्ये ड्रग प्युरिटी, म्हणजे वेगवेगळे जे काही ड्रगचं जे काही मॉडिफिकेशन वगैरे केले जातं तर त्याच्यामध्ये किती प्रमाणावर ड्रग हे प्युअर आहे त्याचं मेजरमेंट करण्यासाठी याचा वापर हा केला जातो. तसंच जे काही
ड्रगमध्ये जे काही कंटामिनंट्स असतील किंवा अँटीजन वगैरे असेल तर ते डिटेक्ट करण्यासाठी सुद्धा फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये किंवा फूड इंडस्ट्रीमध्ये याचा वापर हा केला जातो. दुसरा आहे बायोकेमिकल स्टडी, म्हणजे वेगवेगळे जे काही बायोकेमिकल असतील त्या कॉन्सन्ट्रेशनचं किती प्रमाणामध्ये त्याच्यात प्रेझेंट आहे सॅम्पलमध्ये, किती त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते सुद्धा आपण डिटर्मिनेशन याच्यामधून करू शकतो. जर आपण पाहिलं DNA क्वांटिफिकेशन वगैरे असेल, जेनेटिक रिसर्चमध्ये याचा वापर हा करू शकतो. तसंच जर पाहिलं एअर आणि वॉटरमध्ये जे काही पोल्युटन असतील किंवा जे कंटॅमिनंट असतील त्याचं मेजरमेंट करण्यासाठी किंवा मॉनिटरिंग करण्यासाठी सुद्धा याचा ॲप्लिकेशन किंवा याचा यूज हा केला जातो. तसंच जर आपण पाहिलं जे युरिन असेल किंवा ब्लड असेल त्याच्या डायग्नोसिससाठी, म्हणजे मेनली जर आपण पाहिलं जे काही ग्लुकोज टेस्ट आहे, म्हणजे त्याला आपण BCL फास्ट म्हणजे ब्लड शुगर लेवल फास्टिंग PP आणि त्यात अजून एक असतं रँडम, म्हणजे रँडम आपण कधीही करू शकतो. फास्टिंग PP म्हणजे फास्टिंग जे असतं ते आपण फास्टिंगमध्ये उपासापोटी द्यावं लागतं आणि PP हे 2 तासानंतर द्यावं लागतं. तर मग त्याच्यामध्ये जे काही डायबिटीज पेशंट वगैरे आहे त्याच्यामधलं ग्लुकोज लेवल मेजरमेंट करण्यासाठी सुद्धा ह्या लॉचा वापर हा केला होतो. तसंच जर आपण पाहिलं जे काही डाईज असतील, कोटिंग असतील त्याची क्वालिटी ही एन्श्युअर करण्यासाठी, कंट्रोल करण्यासाठी त्याचा वापर हा केला जातो. वेगवेगळे जे काही टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज असतात त्याच्यामध्ये कलर कॉन्सन्ट्रेशन हे मॉनिटर करण्यासाठी ह्या लॉचा वापर केला जातो. तसंच जर आपण पाहिलं याचे वेगवेगळे जे काही ॲप्लिकेशन वेगवेगळ्या फील्डमध्ये आहेत तसंच याचे लिमिटेशन पण आहेत आणि लिमिटेशन जे आहे त्याच्यावरती सोल्युशनसुद्धा आहे. म्हणजे जर आपण पाहिलं जे मॉलिक्युलर इंटरॅक्शन असतील, वेगवेगळे जे काही मॉलिक्युल असतात त्याचं इंटरॅक्शन त्या सॅम्पलमध्ये होत असतं, तर त्याच्यामुळे त्याच्या ॲक्युरेसीवरती सुद्धा परिणाम होऊ शकतो. तर मग त्यामुळे आपण काय करायचं, जे सॅम्पल आहे ते डायल्यूट सॅम्पल वापरायचं जेणेकरून त्याचं जे इंटरॅक्शन आहे ते होणार नाही आणि त्याच्या ॲक्युरेसीवरती परिणाम होणार नाही. तसंच जर आपण पाहिलं टर्बिडिटी किंवा स्कॅटरिंग, जे काही सस्पेंडेड पार्टिकल असतील ते लाईट स्कॅटरिंगला कॉज करतात. तर त्यामुळे जर टर्बिडिटी असेल त्याच्यामध्ये ॲब्सॉर्प्शन होत नाही किंवा जर सॅम्पल हे क्लिअर नसेल तर त्याच्यामुळे ॲब्सॉर्प्शनही होणार नाही आणि लाईट स्कॅटर किंवा इमिशन पण होणार नाही. तर त्याच्यामुळे फिल्टर किंवा क्लिअर असलेलं जे काही सोल्युशन आहे त्याचा वापर हा केला गेला पाहिजे. तसंच जर आपण पाहिलं जे वेगवेगळ्या सॅम्पलमध्ये रिॲक्शन होत असतात तर त्या रिॲक्शनमुळे किंवा केमिकल इन्स्टेबिलिटीमुळे त्याचं जे ॲब्सॉर्प्शन आहे त्याच्यावरती सुद्धा चेंजेस वगैरे करू शकतात. मग त्यावेळेस आपण काय करायचं, जे काही स्टेबल कंडिशन ही मेंटेन केली गेली पाहिजे किंवा केमिकल रिॲक्शन त्याच्यामध्ये नाही झाली पाहिजे, असे जे काही स्टेबल कंडिशन असलेले जे काही एन्व्हायरमेंट आहे ते त्याला प्रोव्हाइड करायचं. असेच त्याचे लिमिटेशन पण आहे, त्याच्यावरती सोल्युशन पण आपण करू शकतो. तसंच जर आपण पाहिलं हा जो पियर्स-लॅम्बर्ट्स लॉ आहे हा क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिससाठी वापरला जातो, इसेन्शियल आहे. जेणेकरून याचा आपण वेगवेगळे जे काही सॅम्पल आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपण मेजरमेंट करू शकतो आणि याच्यामुळे त्याचे जे काही ॲक्युरेसी वगैरे आहे ते मेंटेन करण्यासाठी याचा वापर हा केला जाऊ शकतो. किंवा प्युरिफिकेशन असेल, प्युरिटी असेल, ड्रग प्युरिटी झालं किंवा जे काही फूड इंडस्ट्रीमध्ये याचा वापर आपण करतो आहे किंवा जेनेटिक रिसर्चमध्ये DNA क्वांटिफिकेशन करण्यासाठी याचा वापर आपण करतो आहे. तर मग अशा वेगवेगळ्या फील्डमध्ये हे सायन्समध्ये इसेन्शियल क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस करण्यासाठी आपण वापरू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण पियर्स-लॅम्बर्ट्स लॉ म्हणजे काय ते आपण डिस्कस केलं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.